मग लग्न कशासाठी केलं? हे हात हात कसं माझं घरी आले होते मागायला? जबरदस्ती तुम्हाला उचलून आणला का? नाहीतर काय? हा? ह्या गोष्टी जाऊन द्या वहिनी. कोण्या जातील नाटोनाले किडे लवकर लागते. सर का म्हणतो तुम्ही मार्गातले माणसं हो आहे ठीक ना. आहे. ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा यांच्या घरी प्रवेश केला लग्न झाल्यावर तुम्हाला माहित नव्हतं का हे मार्गामध्ये आहेत बा म्हणून? होतो ना. आहे ना. आहे मार्गामध्ये सकाळी विनंती सायंकाळी प्रार्थना करावी लागते हे तर माहित आहे ना. माहित आहे काही ना. 2 रुपये खर्च लागतात का? नाही बाबाची विनंती प्रार्थना करावी की बाबाच्या गोष्टीले 2 रुपये लागतात का? नाही ना. एकांमध्ये जेव्हाच्या मार्गामध्ये गेले तुम्ही किंवा विनंती पाणी करता त्याच्यानं तुम्हाला काही दुःख कष्ट काही 1-2 एकर जागा इकल्या का? नाही. मग तुम्ही काहून असे करता? बाबाच्या नावाने मला ऐकायला भेटले का तुम्ही? म्हणजे बाबाच्या नावाने कंटाळा घेते तुम्हाला असं का बरं? मला आवडतच नाही. बाबा आणि जिंकलो की नाही नाही? कोणता वाईट केलं तुमचा? माझं कसलंच काही वाईट केलं नाही. पण एवढं तू कोण आहे माणसं असं बोलणारा? कसा अशा शब्दामध्ये कसा बोलला तुम्ही? हा ते सांगा ना म्हणजे माझ्यावर सांगा. मी त्याला सांगू शकतो 2 शब्द खाऊन नाही सांगेन. हा दोस्त आहे तो. बरे सांगा ना ते. हो मला तो मार्गच पटत नाही. त्या मार्गासाठी कशाला मी सकाळी उठू आणि कशाला त्या प्रार्थनाला बसू मी? मला सांगा जेव्हा मार्ग सुरुवात केल्या हा तेव्हा ह्या गोष्टी नाही आठवल्या का तुम्हाला? आठवल्या. तेव्हा माझं नवीन लग्न होतं. हा तेव्हा मी काही बोलू शकली नाही. हा तर त्या मला सांगा काही बोलू शकली नाही म्हणजे गलती बाबाची आहे का तुमच्या घरच्या माणसाची आहे? गलती आमची आहे. तुमची आहे ना. मग त्या बाबाच्या नावाने काय तुमच्या नागपूर मोडता? नागपूर मोडता म्हणजे मला नाही पटत. काय पट्टे म्हणजे? मेन माझी परमिशन. का म्हणतात का परमिशन? अहो माझे एकच आहे नवरा आणि बायको. बिचामध्ये तिसरं नको. तिसरा कोण आहे तुमच्या घरामध्ये? हो बाबा. ते बाबा काय दे आता कोणी तुमच्या समोर बोलावले येते का? ते बोलायला तर येत नाही. हा, दोन पण मला ते पटतच नाही ना. 2 रुपये मागते. तू मागत नाही पण मला पटतच नाही ना. मी कशाला त्याच्याला हे करू? माझं टाइम वाईट कशाला घालू मी? बाबा पहिली बाई दिसते रे बाबा. तिच्या अंगामध्ये आंबाडा देवता गीता काय? कसली देवता कशाला दसणारे माझ्या अंगामध्ये? मला वाटते तुमच्या मायगीने काही तुमच्या उतरवला होता का नाही ते गोची म्हणजे घरची सगळं झालं ते. मी का म्हणतो माटेची येते काय आपली आखत चालली नाही बाबा. मला तर असं वाटते का तुमच्या सासऱ्याच्या घरची ती गोची असते ते कातरला नसते गोची. हो मला तसंच वाटते. कारण ते आता कधी कधी संसारचे गोची कबुलली असेल. तुमची नाही चालत. अरे समजावून मी थकून गेलो पण तुम्ही आल्या. तुमची तरी ऐकायला म्हणलो पण तुमची ऐकायला तयार नाही. काय करू? बाबा तुम्ही शुक्रवारी आलते ना. काल तुमच्या इथं वाचला बोतर झाला. म्हणजे माझ्या घरी जेवताय. हा पहा पत्नीला किती समजावण्याचा प्रयत्न केला पण पत्नी ऐकायला तयार नाही. पत्नी एक तर बाबालाच ठेवा. बाबाची पूजा करा किंवा बाबाची सेवा करा. नाही तर माझ्यासोबत राहा. पत्नीने विचार केला एकाला कोणालाही तुम्ही पदरी धरा. एक तर बायकोला नाही तर बाबाला. पहा माणसाला किती विचार आहे. आणि मी शुद्ध विचाराचा माणूस आहो. पत्नीलाही मारू शकत नाही कारण सेवक बाबाचा तत्व सत्व नियमाच्या आचरणामध्ये आहो.